हां बघा, आनंदी आणि अद्वैत फर्स्ट फ्लोअरला जात आहेत. हॉटेलच्या ॲम्बियन्समध्ये फर्स्ट फ्लोअरला सिटिंग एरिया सुद्धा आहे. गावच्या कोकणातल्या घराचं फिलिंग, गावच्या कोकणातल्या घराचं फिलिंग आहे बरोबर. अशीच सिस्टीम आहे. आत्ता गेट ओपन करून असा काय बघा ॲम्बियन्स आहे. हा हा मस्त छान ॲम्बियन्स आहे. कोकणाच्या घराचा फील देणार आहे. वरती AC सुद्धा आहे. बहुतेक आपण इथेच कंटिन्यू करू. भारतीय पेठकमध्ये जेवायला असं बरं पडेल. नॉनव्हेजचं जेवण थोडं हेवी असेलच. वेलकम वेलकम टू द सिंधुदुर्ग किनारा. या मस्त एन्जॉय करू फूड आणि आपल्या सबस्क्रायबर मंडळींनाच एक्सप्लोर करून दाखवूया. मंडळी आपल्या चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन आयकॉन इनेबल करा. चला व्हिडिओ चालू करूया. मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूबच्या एका लाडक्या व्हिडिओमध्ये. मंडळी आता आज आहे सुट्टीचा वार, वीकेंड आहे. त्यानिमित्ताने आम्ही चाललो आहे एक नॉनव्हेज हॉटेल एक्सप्लोअर करायला. आत्तापर्यंत तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती बरेचसे व्हिडिओ पाहिले. त्यापैकी रिसेंटली आपण व्हेज रेस्टॉरंट एक्सप्लोअर केलं होतं आणि त्याला तुम्ही खूप सारा प्रतिसाद दिलात, कमेंट केलं, लाईक केलं, त्याच्यावर धन्यवाद. तसंच आज आपण नॉनव्हेज रेस्टॉरंट एक्सप्लोअर करत चाललो आणि हे खूप महत्त्वाचं रेस्टॉरंट आहे. त्याचा ॲम्बियन्स बघा तर तुम्हाला कोकणातल्या गावात आल्यासारखं वाटेल. आणि हो मंडळी, आपल्या कोकण सिरीजचा पार्ट 1 रिलीज झाला आहे आज, तर तुम्ही नक्की पहा. ओके, तर मंडळी चला माझ्याबरोबर एक नॉनव्हेजचं कोकणी हॉटेल छान असं ॲम्बियन्स असलेलं एक्सप्लोर करायला आणि खूप साऱ्या आपण डिशेस तिथे बघू. त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या काय काय डिशेस आहेत. तुम्हाला सर माझ्या व्हिडिओमध्ये आपल्या ह्या व्हिडिओमध्ये इन्फॉर्मेटिव्ह अशी डिटेल्स देण्याचा प्रयत्न करतो. तर या माझ्याबरोबर व्हिडिओला चालू करूया. आणि मंडळी आपल्याबरोबर आज कोण कोण आहे ते बघा. अद्वैत आहे. हॅलो अद्वैत आणि आनंदी. चला नॉनव्हेज रेस्टॉरंट एक्सप्लोर करूया बरोबर आनंदी. चला मंडळी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा. येस, एक्सायटेड आहे अद्वैत. आपण कुठच्या हॉटेलला आलो आहोत, आनंदी आणि उभे आहोत. तर आपण आलो आहोत बघा, यस, मालवणी खावाचा तर सिंधुदुर्गात यावचा. हे आहे हॉटेल पाचपकाडी नितीन कंपनीजवळ, सिंधुदुर्ग किनारा रेस्टॉरंट. या पुढे हॉटेल एक्सप्लोर करूया. सिंधुदुर्ग किनारा फॅमिली रेस्टॉरंट. बघा इथे आपला शेतकरीचा नांगर ठेवला आहे ना नंदी. ॲम्बियन्स बघणार काय. बघा असं काय एंट्री केल्यानंतर सिटिंग एरिया आहे. छान अशी सिटिंग एरिया आहे. आणि या सिटिंग एरियामध्ये वरती तुम्ही बघू शकता आपल्या कोकणा मालवणामध्ये जे काही कलाकृती सादर करणारे स्पेशालिटी होऊन गेली, तसे श्री दादा राणे पुढे तुम्ही आपल्या व्हिडिओ फ्रेममध्ये बघू शकता. छान असा ॲम्बियन्स. सुप्रसिद्ध दशावतारी कलाकार कैलासवासी श्री नाना गोपाळ गोसावी. बघा प्रत्येक फोटोच्या खाली तुम्ही त्यांचं नाव आणि कुठच्या कलामध्ये ते पारंगत होते अशा महान कलावंतांचे फोटो इथे लावलेले. मस्त छान असा ॲम्बियन्स. सर्विंग एरिया आहे आणि पुढे सिटिंग एरिया सुद्धा आहे. गावच्या कोकणातल्या घराचं फिलिंग, गावच्या कोकणातल्या घराचं फिलिंग आहे बरोबर. फॅमिली असं बसायचं असेल तर असं काय फिलिंग आहे. छान असा ॲम्बियन्स. बघा आपली तांब्या पितळेची अशी भांडी असं काही डिस्प्ले केलं आहे. एक अशी थीम प्रोड्यूस केलेली आहे आणि वरती गणपती बाप्पाचं सुंदर स्वरूप. असे 2 प्रकारचे सिटिंग एरिया आहेत.
प्रायव्हसी तुम्हाला पाहिजे असेल तसं काय सेटिंग केली आहे. या हॉटेल्समध्ये बघा ग्राउंड फ्लोअरचा आपण तर ॲम्बियन्स बघितला. आता पुढे फर्स्ट फ्लोअरला अशी काय लिफ्ट आहे, तिथे आपण वर जाऊया. हां बघा आनंदी आणि अद्वैत फर्स्ट फ्लोअरला जात आहेत. हॉटेलच्या ॲम्बियन्समध्ये फर्स्ट फ्लोअरला मस्त आहे. एकदम भारी फिलिंग येतं मित्रांनो या हॉटेलमध्ये जेव्हा बसून आल्यापासून. बघा अद्वैत आणि आनंदी आपली वाट बघते. सिंधुदुर्ग किनारा. फर्स्ट फ्लोअरला आलोय. आनंदी आणि अद्वैत खूपच एक्सायटेड झाले आणि गावचं आपलं फिलिंग, टोकरी म्हणा, छोटीशी सूप म्हणा. इथे बघा काय आहे ठेवलेलं. अच्छा लोणच्याचं भांड, इथे कळशी, हंडा, खलबत्ता, पाटा, वळवंटा आणि असं काय गावचं फिलिंग देणारा सिंधुदुर्ग किनारा. चला ॲम्बियन्स तर खूप छान वाटतं. ओके गावची परंपरा आपली कोकणी मालवणी दाखवणारी थीम. अच्छा भारतीय बैठक अशीच सिस्टीम आहे. आत्ता गेट ओपन करून असा काय बघा ॲम्बियन्स आहे. हा हा मस्त छान ॲम्बियन्स आहे. कोकणाच्या घराचा फील देणार आहे. वरती AC सुद्धा आहे. बहुतेक आपण इथेच कंटिन्यू करू. भारतीय बैठकमध्ये जेवायला असं बरं पडेल. नॉनव्हेजचं जेवण थोडं हेवी असेलच त्यामुळे आपण हे प्रेफर करू. हॉटेलमध्ये जाताना आपण नेहमी डायनिंग टेबल आणि चेअर्सवरती जेवण करतो. चला आज घरगुती भारतीय बैठकाचा एक्सपिरियन्स करतो. बघा इथे पुढे ॲम्बियन्समध्ये ही कसली का तांब्या पित्याची भांडी ना. असं काय फर्स्ट फ्लोअरला ॲम्बियन्स आहे. हे बघा वरती कौलारू गावचं फिलिंग. हे कौल नाही मित्रांनो, हे आहेत पत्रे पण त्याला कौलाचं फिलिंग आहे. वा कसा काय ॲम्बियन्स वाटला आनंदी. मस्त एकदम सुंदर. लाइटिंग वगैरे असं छान आहे. या पुढे जर अजून दाखवतो. भरपूर सीटिंग कॅपॅसिटी आहे ना, भरपूरशी सीटिंग कॅपॅसिटी. आज जरा मधलाच वार आहे आणि लवकर आम्ही आलो आहे त्यामुळे गर्दी नाही आहे. पण शनिवार रविवारी नक्की तुम्ही ते आला तर तुम्हाला नक्की गर्दी इथे दिसेल. तर सिंधुदुर्ग किनारा असा यांचा सर्विंग डेस्क आहे आणि बघा असा काय मस्त फील देणारं हे रेस्टॉरंट. बरेच दिवस मला असं एक्सप्लोर करायचं होतं, आज संधी मिळाली. इथे एरिया चला पूर्ण ॲम्बियन्स तर आपण आधी बघून घेतला. बऱ्यापैकी छान सिटिंग एरिया आहे, कोकणातला फील देणारा असा काय ॲम्बियन्स. आता इकडचं जेवण चव ती बघून घेऊया. ओके चलो एक्सायटेड. चला बैठकी सेक्शनमध्ये आनंदी आनंदीचं स्वागत आहे. या वेलकम वेलकम टू द सिंधुदुर्ग किनारा. या मस्त एन्जॉय करू फूड आणि आपल्या सबस्क्रायबर मंडळींना असं एक्सप्लोर करून दाखवूया. चला मंडळी भारतीय बैठकीमध्ये आम्ही बसलेलो आहे. या सेक्शनमध्ये आजूबाजूचा तुम्ही ॲम्बियन्स बघितलाच असेल आपल्या व्हिडिओच्या आजूबाजूचा ॲम्बियन्स तुम्ही बघितला असेल आपल्या व्हिडिओच्या आधीच्या क्लिपमध्ये. चला मेनू कार्डची वाट बघतोय आणि ऑर्डर देऊ आणि तुम्हाला मस्त इकडचं फूड कसा का ते एक्सप्लोर करतो, टेस्ट घेतो बरोबर आणि इकडचा अभिप्राय करतो. थँक्यू. चला मंडळी तुमचं स्वागत आहे. आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करतोय. तर आपण ऑर्डर दिली आहे बघा. पहिले आपण सांगितलंय स्पेशल चिकन मसाला थाळी, याची किंमत आहे 610. त्याच्यामध्ये काय काय येईल आपण आल्यानंतर तुम्हाला थाळी दाखवतो. दुसरं आपण चिकन मसाला थाळी अद्वैतने सांगितले आणि त्याच्यामध्ये त्याला तुला काय पाहिजे भाकरी, ती 490 आणि कोंबडी वडे थाळी
त्याची किंमत किती आहे नंदी? 530. 530. चला डिशेस आल्या की तुम्हाला दाखवतो आणि इकडचं फूड टेस्ट करून त्याचा आपण फीडबॅक देऊ. तसं इथे बघा अजून काय काय आहे तर सूप पिऊन आवडणार ना ओके असा स्लोगन आहे. मटण पाया सूप आहे, कोंबडी सूप आहे, खेकडा सूप आहे. प्राइजेस पण आता 280, 260, 280. सिंधुदुर्ग स्पेशल स्टार्टर मध्ये बेबी सुरमई, मोठे पापलेट फ्राय, टायगर कोलंबी फ्राय, निखारावर भाजलेले काही त्या प्रमाणामध्ये भाजलेली कोंबडी फुल तिचा मिळू शकते. स्टार्टर आयटम मध्ये भाजलेली कोंबडी हाफ 360, भाजलेली कोंबडी काळी, भाजलेलं चिकन टिक्का, भाजलेले पापलेट, भाजलेलं रावस, भाजलेलं कोंबडी लॉलीपॉप असे 450-500च्या रेंज मध्ये स्टार्टर आयटम. पुढे बघा तर नॉनव्हेज स्टार्टर अजून काही असेल तर चिकन मराठा, कोळंबी कोळीवाडा, पेजा फ्राय 400, 450, 500च्या रेंज मध्ये. व्हेज स्टार्टर सुद्धा तिथे. व्हेज स्टार्टर मध्ये काय आहे ग? कोथिंबीर वडी, अळू वडी, व्हेज पराठा, तव्यावर तळलेले मासे. अरे वा, हे सेक्शन खास फूड स्टार्टर साठी आहे. फिश मध्ये सुरमई फ्राय, पापलेट फ्राय, कोंबडी फ्राय, बोंबील फ्राय, हलवा फ्राय, रावस फ्राय, माकुल फ्राय, भरलेले पापड फ्राय आणि भरलेले बोंबील फ्राय. ओके, साईज थोडी वर खाली होते तुमच्या फिशच्या साईज नुसार ऍज पर एपीएस, ऍज पर द साईज. माशाची करी टिकलं. अरे वा, टिकला एक छान असा प्रकार आहे. त्याच्यामध्ये त्या सेक्शन मध्ये काय तुम्हाला बघायला, सुरमई करी, सुरमई टिकलं, पापलेट करी, पापलेट टिकलं, कोळंबी करी, कोळंबी टिकलं, शिंपी मसाला, खेकडा मसाला आणि रावस करी. प्राइजेस म्हणाल तर 400, 450, 500च्या रेंज मध्ये. आता सागोती खाऊया ना. आता सागोती खाऊया ना हा सेक्शन कसला आहे तर चिकन मसाला, चिकन सुकं चिकन, चिकन मसाला फ्राय, चिकन खरडा, चिकन किमा, कोंबडी तवा फ्राय 300 ते 400च्या रेंज मध्ये. कोळंबी मसाला सुका, कोळंबी मसाला, कोळंबी सुका, कोळंबी मसाला फ्राय, कोळंबी तवा फ्राय म्हणजे कोळंबीचं खास सेक्शन आहे. रेंज आहे 500. मालवणी पद्धतीचं मटण मसाला, मटण सुका, मटणाचे बरेचसे प्रकार 500च्या रेंज मध्ये. शाकाहारी सुद्धा आहे 300-350च्या रेंज मध्ये. मालवणी ब्रेड्स, पापड्स, भात, कोळंबी भात आहे, मटण भात आहे, स्ट्रीम राईस आहे आणि चिकन, मटण आणि व्हेज थाळी ते तुम्हाला आम्ही मगाशी ऑर्डर केली ते आले तर तुम्हाला दाखवतो. माशांची थाळी, फिश थाळी, हलवा, पॉपलेट म्हणजे आपले सगळे जे काही मासे आहेत, खेकडा, शिंपली थाळी, सुरमई थाळी ते सुद्धा 600, 750 रेंज. चला, गोड पदार्थ डेझर्ट म्हणून पाहिजे असेल तर खरवस, उकडीचे मोदक. अरे वा, छान छान आपला गणपती बाप्पांचा आवडता मोदक डेझर्ट मधून आहे. आणि काय गुलाबजाम. ओके, आणि पेय सोलकडी. आपल्या सोलकडी तर खूप जीवा भावाची आहे. आपल्या ताटाबरोबर येईलच, पण वेगळी पाहिजे असेल तर त्यांची किंमत 90 रुपीज आहे. कोकण सरबत, केरी, पाणी आणि पाणी, वॉटर. चला, असा काय छान असा सुंदर मेनू आहे. ॲम्बियन्स वाटणं खूपच छान वाटलं. मेनू कार्ड तुम्हाला दाखवलं, त्याच्यावर छान असा स्लोगन, मालवण कोकणामध्ये आल्याचं फील आहे. फूड आपण मेन कारण कसं आहे, नॉनव्हेज फूड साठी आणत आहे तर ते फूड कसं काय असणार आहे ते आपल्याला आपल्या सबस्क्रायबर म्हणजे ते नक्की आवर्जून सांगायचं आहे आणि तुम्ही आवडलं नक्कीच. तुम्हाला रिव्ह्यू तर देतोच, पण तुम्हाला जमल्यास नक्की इथे भेट द्या आणि तुम्हाला कसं काय वाटतं ते पहा. थँक्यू. चला मंडळी, आपली ऑर्डर आली आहे स्पेशल चिकन थाळी. स्पेशल चिकन थाळी मध्ये काय काय आलं ते तुम्हाला दाखवतो मी. आनंद काय आलंय सांग. भाजलेला चिकन लेग पीस, चिकन रस्सा मंडळी झाली गरम आहे. राग आला म्हणजे याचं चालूच राहणार आहे. मस्करीचा विषय दिसतोय बघा. चिकन लेग पीस, चिकन रस्सा गरमागरम आहे म्हणजे चिकन रस्सा, बॉइल्ड एग, भाकरी, राईस, ही चटणी आहे आपली हिरवी चटणी, नेहमी प्रकार आणि आपली कोकणी मालवणी सोलकडी थोड्या वेळाने आपण आणि मस्तपैकी चिकनचा रस्सा आणि हा एक ऍडिशनल रस्सा दिला. तर चला, ही चिकन स्पेशल थाळीमध्ये अशी आहे म्हणजे तुम्ही फ्राय चिकन लेग पीस सुद्धा मस्तपैकी आस्वाद घेऊ शकता. अद्वैत थाळीमध्ये काय आलं मित्रांनो बघा, तर वडे, मस्त गरमागरम वडे आहेत, मालवणी कोकणी वडे, सुंदर असा स्वाद येतोय. चिकन रस्सा आहे आणि चिकन थाळी पीसेस मस्तपैकी छान, राईस आहे, सोलकढी आहे, हिरवी चटणी आहे आणि बॉइल्ड एग.
तिसरी थाळी आली तुझ्यामध्ये काय सांग ग? माझ्याच्यामध्ये राईस आहे, सोलकढी आहे, चटणी आहे, भाकरी मी सांगितली होती, नाहीतर मग चपाती मिळते, बॉइल्ड एग आहे, चिकन मसाला आणि चिकन लस्सी. आणि आपल्या नॉनव्हेजच्या जेवणामध्ये आपला तर मंडई आपला कांदा लिंबू तर लागतोच. तर हा कांदा लिंबू आहे, पाणी. चला, अशा काही थाळी आम्ही मागवली होती. तुम्ही तिथे आलात तर अजून बऱ्याचशा थाळी व्हेज नॉनव्हेजमध्ये आहे, फिशमध्ये आहे. तुम्ही जर मागवा आणि बघा कसं काय तुम्हाला होतंय. चला, आम्ही ह्या तिन्ही थाळ्यांचा आम्ही तिघजण मिळून मस्तपैकी आस्वाद घेतो आणि तुम्हाला या व्हिडिओच्या पुढच्या क्लिपमध्ये दाखवतो कसा काय आमचा अभिप्राय. चला, आपण जेवण घेऊया आनंदी. चला या आजमेत, चला चालू करूया आपण. भाकरी पण मस्त लुसलुशीत आणि मऊसूत आहे आणि चिकनची पण टेस्ट सुंदर आहे. कसं मालवणी आणि कोकणी पद्धतीच्या मसाल्यामध्ये यूज केलेल्या आपल्या घरगुती बरोबर. चल, छान अशी लज्जत तुला आवडली. ओके, चल आता अजून तू ट्राय कर. आपल्याला लेग पीस ट्राय कर फ्राय मध्ये आणि कसं काय मला सांग तुझं आवडतं बघा म्हणते कसं काय ते. मस्त भाजल्याचं फील येतोय का? पक्का आवडला? आउट ऑफ 5 देशील तर किती देशील? 3.5. ओके, चला बाकी जसं डिश तू आस्वाद चालू कर आणि तुझं चालू कर. मी माझे वडे आणि कसं काय ते मटणाचं. वा, मंडई आहे, भात आहे. सिंधुदुर्ग किनारा मी हे 15-18 वर्षापूर्वी गेलो होतो. तशीच ऑलमोस्ट तशीच त्यात चव आहे. कोकणी मालवणी फूड एक नंबर. मला तर खूप मजा आली. बाकीचे पदार्थ खाऊन घेतो, आस्वाद घेतो. तुला तुझंच कंटिन्यू आणि आनंदीचं खाऊन घेतो. चला, आम्ही तिघे हॅप्पी आहेत. तर छानपैकी सगळं आम्ही एक्सप्लोर करतोय. तुम्हाला व्हिडिओच्या एंडमध्ये पूर्ण ओव्हरऑल असा फीडबॅक देतो. मंडळी जेवणामध्ये एकदम बिझी आहे. मस्त टेस्टी फूड आहे. मला तर खूप आवडलं. आउट ऑफ 10 सांगायचं मी 8-8.5 नक्कीच आहे. आणि तुला कसं वाटतंय फूड? मस्त एन्जॉय करताय ना? छान करतो. आम्ही खूप जेवणामध्ये बिझी आहोत. आणि तुझं कसं काय फूड आहे? ओव्हरऑल एकदम छान आहे. नक्की म्हणजे आम्ही रिकमेंड करतो तुम्ही या, एक्सप्लोर करा. ऍड्रेस डिटेल डिस्क्रिप्शन मी देतोय. होतंय. बाकी कसं तुम्ही डिशेस एक्सप्लोर आम्ही सेकंड डिशेस एक्सप्लोर केलेले आमचा फीडबॅक दिलेला आहे. नक्की आम्ही रिकमेंड करतो. बरोबर आनंदी? थम्सअप मध्ये या. मंडळी जेवताना सांगतो लज्जत एवढी टेस्ट राहवलं नाही. बघा, वडे मागवले, एवढा मग संपत आलाय पण आम्ही टिफिन घेतला. ऍटलीस्ट एक वडा तरी खाऊया. वडे आले, या जेवून घेऊ. मस्त टेस्ट. बरोबर, सुपर. आनंदी या. सुंदर. म्हणजे अजून एन्जॉय करताय. हा शेवट पण लेग पीस ठेवला होता, त्याचा आवडती डिश. लहान म्हणजे ते आवडत हरकत नाही. म्हणजे आदवेची स्कूल संपलेलं आहे आणि त्यानिमित्ताने आज आम्ही बाहेर पडून थोडंसं फूडपणा एक्सप्लोर करायचा प्रयत्न केला. या व्हिडिओच्या पुढे तुम्ही बघणार आपण छावा मूवी बघणार आहोत. पण आता जेवल्यानंतर इथे मस्करीचा विषय. चला, थोडा वेळ तुम्हाला भेटतो. तिथपर्यंत बाय बाय. तर छान असं जेवण जेवलो आणि आपल्यावर एक सर है. आपका नाम? मेरा टेकलाल राम। अच्छा, आपका कितने साल से है यहाँ पे? यहाँ पर सर मेरा 3-4 साल हो गए। 3-4 साल हो गए। अच्छा, चलो, खाना था हमें बहुत अच्छा लगा. थैंक यू फॉर ऑल योर सर्विस. थैंक यू.
चला मंडळी, छान असं लग्नाचं जेवण जेवलो. मालवण आपलं कोकणी पद्धतीचं 3 थाळा घेतल्या होत्या, 3 वेगळ्या प्रकारच्या, छान दर्जेदार होत्या. जेवण संपल्यानंतर बोललं की अजून आपण वडे घेऊन, वडे आवडले होते, परत मागवले. सर आपल्या ह्या मेनू कार्डमध्ये दिले सिन्स 2005. मला एक काय आवडलं माहिती आहे, आपली पहिली बहीण सावरकर नगरला होती. जवळजवळ 20 वर्ष झाली. मी ज्या वेळेला मी जी चव होती आणि त्या चवीवरती सरांनी आज वैभव उभं केलं, खरंच मला समाधान वाटलं. हे हॅपी कस्टमर मला तुम्हाला सांगायला आवडेल की आपले जे सर आपले ओनर जेव्हा तुम्हाला भेटतील माझ्याकडून सांगा, मेरूचे यूट्यूब चॅनल बरोबरकडून आम्हाला जी त्यावेळेची जी टेस्ट होती ती आपल्याला खूप टेस्ट आम्हाला मिळाली आणि आम्ही खूप हॅपी आहोत आणि येऊन तिथे एक्सप्लोर करून खूपच आनंद वाटला. काय याच्याप्रचं मी तुम्हाला एक कारण सांगतो. आम्हाला हॉटेल चालू करून आता तिकडच्या सावरकर नगरला 20 वर्ष झाले आणि 20 वर्षापूर्वी तो आमचा 20 वर्षापूर्वी जो कुक होता तो अजूनही आहे. त्यामुळे आमची टेस्ट कायम आहे. 20 वर्ष आमच्या कुकला झाली आहे हॉटेलमध्ये. त्यामुळे आमचा हॉटेलचा जो हॉटेलची जी टेस्ट आहे ती कायम आहे. त्यामुळे कस्टमरला प्रत्येक हॉटेलची बेस कशी काय असते ती त्याच्या किचन मधल्या कुकवरची असते. मी जेव्हा जेवणाचा पहिला घास घेतला तेव्हा मी काय म्हणालो, मला 20 वर्षापूर्वी 18-20 वर्षाची आठवण आली. मी माझ्या भावाबरोबर यायचो आणि तेव्हा अशी जी छोटी बाकडे वगैरे असायची. त्याच्यानंतर त्यांनी मेहनत करून खरंच त्यांच्या जेवणामध्ये काहीतरी छानशी पद्धत आहे, कोकणी मालवणी पद्धती आम्ही आम्ही वैभव उभं केलं. तर आम्ही खरंच धन्यवाद सर आणि तुम्ही दिला माहितीवर धन्यवाद. ओके, या परत या. हो, सिंधुदुर्ग किनारा हॉटेलला भेट द्या. नक्की या सगळ्यांनी टेस्ट करा, चव घेऊन बघा. तुमचंच हॉटेल आहे सगळ्यांचं, घेऊन नक्की टेस्ट करा. धन्यवाद. थँक्यू सर. आत्ता पण तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये काय बघितलं, आपण एक नॉनव्हेज रेस्टॉरंट छानपैकी एक्सप्लोर केलं. ओके, तुम्हाला आवडलंच नक्की लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन आयकॉन इनेबल करा. चला ह्या व्हिडिओच्या पार्ट 2मध्ये आपण कंटिन्यू करूया. मित्रांनो, आज आपण एक एंटरटेनमेंट मूवी बघणार आहोत. म्हणजे माफ करा, एंटरटेनमेंट थोडं त्याच्यामध्ये आहे, पण हा संवेदनशील एक मूवी आहे. कुठचा मूवी, तर आपण कुठचा मूवी बघायला चालला आहोत? छावा मूवी. छत्रपती संभाजी राजांनी दिलेलं बलिदान स्वराज्य रक्षणासाठी आपले छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले. त्याच्यानंतर संभाजीने स्वराज्याचे रक्षण करता म्हणून ते होते, पण त्यांना हे स्वराज्याचे रक्षण करताना त्यांचे शिलेदार त्यांना स्वतःला खूप साऱ्या वेदना सहन कराव्या लागल्या. तर त्याचीच गाथा सांगणारा, स्वराज्याची गाथा सांगणारा हा चित्रपट आपण बघणार आहोत. तर आपण तसा तुम्हाला या पुढच्या व्हिडिओमध्ये काही त्याचा भाग तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. आपल्या आपल्या ह्या सर्वांचा आदर असणं गरजेचं आहे. तर या संवेदनशील चित्रपट बघूया आणि आपल्या जीवनामध्ये त्यांनी जे गुणविशेष दाखवले आहेत त्याचा आपण आदर करून सन्मानाने आपण या जीवनामध्ये सोसायटीमध्ये वावरूया. चला या व्हिडिओ बघूया. छत्रपती शिवाजी महाराजांचंही गौरवगाथा आणि आपल्या स्वराज्य रक्षक संभाजी यांचा जो चित्रपट होता छावा, तो आम्ही आत्ताच बघून आलो. आमच्या तिघांचे चेहरे बघू शकता, आम्ही एकदम निशब्द आहोत. बरेचसे अश्रूच्या डोळ्यातून वाहिले, काही बराच वेळ काय बोलू शकलो नाही, कारण तसंच त्यांची गौरवगाथा होती. स्वराज्यासाठी दिलं बलिदान, सहनशक्ती आणि ते स्वराज्यासाठी किती मनापासून तळमळ होते. ओके, ते आपण सगळं बघितलं. सगळ्या कॅरेक्टरनी खूप असं छान केलेलं आहे. जवळ आम्ही संभाजीराजांना समोर बघितलं, त्यांना जगलो असंच अनुभवला. बरोबर. आणि तुला काय म्हणायचं आहे? म्हणजे मोठ्याने बोला. पिक्चर बघताना खूप असं भरून येतं आणि संभाजी महाराजांचं हृदय म्हणजे त्याला चांगली माणसं खूप कमी मिळाली आणि त्यांच्या जवळच्याच माणसाने त्यांना खूप त्रास दिला आहे. त्याच्यामुळे खूप असं भरून येतं का एवढं जो स्वराज्यासाठी लढत होता त्याचा शेवट असा झाला, म्हणून खूप वाईट वाटतं बघता. आता तुला काय म्हणायचं आहे? बोल, काहीतरी बोल, तुझे भावना एक्सप्रेस कर. इमोशनल झालं. अच्छा, आज थोडा इमोशनल झाला आहे, पण सांगण्याचं तात्पर्य काय? महाराजांनी त्यांना त्यांच्या टायमात जे करायचं होतं ते केलं, त्यांनी फेस केलं. ते आपण पुढे येणं गरजेचं आहे. आता आपण वेगळ्या लोकशाहीमध्ये आहोत, पण त्याच्यामध्ये आपण कसं बेस राहू शकतो आणि बेस आपल्याकडून देऊ शकतो ते आपण बघूया. चला पुन्हा एकदा जय जय भवानी, जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि जय संभाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज की जय. चला मित्रांनो, बाय. मी हा इथे ब्लॉग इथे संपवतो. पुन्हा आपण भेटूया नवीन अशा ब्लॉगमध्ये. आज बाय. मंडळी, तुम्हाला आपला हा व्हिडिओ ब्लॉग कसा वाटला मग नक्की कमेंट करून सांगा. तसं आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन आयकॉन इनेबल करा. प्लीज सबस्क्राईब द चॅनल लावू, ते तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा, लाईक करा. थँक्यू.